का वा तुम्ही सांगलं होतं नाही राजूले की हार घ्यायचा मला सोन्याचा. माय मला गुलसक बी बाया बाया चांगले नाही हो घरी. पाहिला का तुम्ही हार साजरा आहे की नाही? चांगला आहे ना, पाहिलं ना. आता लग्न आहे घरी तर पाहिजेच. हे बरं केलं पण हे पाशिटूचा बी घेऊन घेतला. कारण कसं आपण तसं तिला काय दिलं तर लग्नात बी पण साजरं केलं राजू नाही. तिला बी घेतला हार मस्त योगिताचा. मला न्यारे न्यारे आहेत डिझाईन आलं न्यारे न्यारे आहेत. मला असा मस्त देवीच्या मूर्ती आहेत त्याच्यावर भरमसूद दिसते साजरा. शिटून ते खळा खळायचा घेतला माय. त्या सोन्यातच खळे खळ्या स्टोन आहेत म्हणजे माहिती कोणते. आता योगिताची त्यात काही काही आहे तसं. असं असं आपापल्या पसंतीने घेतलं ना, बरं झालं. हो आपल्या पसंतीने झालं. खरं सांगतो आम्ही तर योगितासाठीच काढले होते बापा. चिटूच्या बी काही मनी मानशी नव्हतं. तिनं बी तिच्यासाठी काढला होता. तर लागे राजू म्हणे की तुला आवडला ना हा तूच ठेव. मग म्हणलं आम्ही योगितासाठी हे शिटू काय म्हणे ते दर्शन घेतला नरी पाण्यात लागत का लग्न तर ता बघते म्हणे जवळचे लोक काही ना काही देतात. तर म्हणे मी तोरड्या देतो म्हणे. तिने विचारलं की तू काय घेतो. ते म्हणे मला तोरड्याच पाहिजे. तोरड्या आवडतात म्हणे. योगिता म्हणे जशी तोरड्या आवडतात म्हणे ताई म्हणे. मग हे म्हणे तोरड्या घे म्हणे. मग साजऱ्या 3,500-4,000 हजाराच्या तोरड्या झाल्या. मस्त घेतल्या भारी बदक शिटून दिले तोरड्या पण दर्शनासाठी. पाया लागेन तर अगदी दिन म्हणे तिच्या हातात. मग मी बी चांदीचा करंडा घ्यायला लावला म्हणलं. मॅडला तर शिटू देऊन राहिलं तर आपण बी द्या. मग काय द्या तर म्हणलं वरसं भाग्याचं चांदीचा करंडा द्या म्हणलं तिले. तर मी बी घेतला म्हणलं चांदीचा करंडा. आता ते लग्नात नरद्या नवरी पाया लागतील की नाही तर ता अगदी दिन म्हणलं तिच्या हातात. अरे वा, फार चांगलं केलं. मस्त, बरं झालं बरं घेतलं. ते मग ते हार घेतल्यावर तुम्ही लोक तेच घेऊन राहिले वाटते ते चांदीच्या इकडे. हो तेच ना. मग तेच घेतलं. तुम्ही योगिताचे बाबा बोलून नव्हते राहिले का तिकडे तर तेच घेतला आम्ही चांदीचं तिले. जसं चांदीच्या तोळ्या घेतल्या शिटून आणि मी चांदीचा करंडा घेतला. आणि ते मोठी पोती काय होतं ते पोरीला ते काय पसंत नव्हती का, काय चालतं ते? नाही पसंत येत जाय दिले पण तिले त्याच्यावर मॅचिंग कानातले पाहिजे होते. तर ते काही मग तो शेट काही बसे नाही ते मॅचिंग तर ते मग म्हणून ते लाईक पाहिलं तर मग ते सापडलं मायक. पण ते मग ते पोत जराशी कमी भरे जशी भावात. आता तुम्ही म्हणा ना 45 ग्रामची घ्या तर मग ते जे कानातले ते धरून मग लय उभार होत जाय. नाही तर मग ते निराच एक तर निराच होतं बाई पतलं. मला बी नव्हतं पटलं एवढं. पतलं चितलं सोनं घेतलं की बातच तुटतेन खणतेन मग जळा खणलं जोळा ते काही कामाची गोष्ट नाही. तर म्हणून मग ते कानातले त्याच्यावरचे बनवायला टाकले ना. मग देतो म्हणे ना तो. काय तारीख सांगितली बाई राजून घेतली ना ते पावती. तर ते या डिझाईनशी मॅचिंग कानातले बनवून देतील म्हणे. हो ना माहिती आहे मला ते. हो बरं झालं ना, जाऊ द्या. तिच्या पसंतीने घेतलं तिनं. तिला जसं पाहिजे तसं चांगलं झालं. हे चांगलं झालं. तुम्ही काहीच नाही म्हटलं शिटूले हार घेतला तर. काही बोलता का आता होतात माणसाच्या जीवनात काही चुका. आता त्या चुका काय धरून बसता. माहीत लेख होय ते तिला घेतला म्हणून काय लय नवय झाली का? आणि तिले तसं पाहिलं तर काय दिलं लग्नात का तिले सोनं दिलं का काय दिलं का काय होतं तिले. आता दिला तर फार सुद्धा केलं तुम्ही. खरंच चांगलं केलं. तिले बी चांगलं वाटलं बरं. पण नाही म्हणे मला नाही पाहिजे म्हणे. मला काय पाव नाही म्हणे तिले काऊन घेतला म्हणे. त्या साजरं लागते का म्हणे सोन्याचं. तू एखादी साडी शिल्लक घेतली तर बरं राहते म्हणे. पण हे सोनं नाणं का हलक स्वस्त राहते काय. बोलला पाहुणा तिला घेऊ नको म्हणे. पण राज म्हणे नाही मग बाबाने सांगितलं. मग मुका बसला पाहुणा. माणुसकीचे आहेत ते, खुद्दार आहेत. पण आपलंही काही काम असते. बरं झालं, चांगलं झालं. बरं करा आवरा ते जा. तुम्ही आज कपडे घ्यायला चालले ना, जा मग घेऊन या ते कपडे. आता आज मी काही येत नाही. आज राजू तुम्ही ते शिटू पाहुणे ते तुम्ही जा. तुम्ही ते घेऊन या. मला ड्रेस शिवायला टाकून दे जा. आज काही मी येत नाही. वा काल भयान ते उन्हात निरा हे झालं काम. आज मी चाललो इकडे जा लागते मला. पाय माय मग शिटू म्हणे बाबाच्या पसंतीने घेतो म्हणे बाबाचा ड्रेस. तिच्या सासूने स्पेशल निरोप पाठवला बाबा तुम्हाला कशाचा शर्ट घ्यायचा. घेत ना मग कशाचं शर्ट का शिवास लागते ना शेवटी. घेतली तर पण मी काही येत नाही. मला काम आहे इकडे. मला जाणं अर्जंट आहे. तुम्ही आवरा पटपट आणि जा. पाहुणे घरी आहे ते नाश्ता पाणी जेवण पद्धतशीर करा जरा. पण जा तुम्ही मग आणि बाबूला पाहिजे एकाच दुकानात जा. आणि दिवसभर तर मग संध्याकाळी लोक निघूच नका. तर तुमचे कपडे त्या राजूचे कपडे विचारत चालले जाणार सांगलीवाल्यात. अरे पाहतो ना आता राजू काय म्हणते. तर कोणा दुकानात जाते काय जाते. तर हा मी ताटा वाढतो ना. मग जेवण करा पाहुणे सांगतो तुम्ही. तर मी बी चालले जा. मग आम्ही बी जातो. हो करा. लयच बदल झाला ले. जाऊ दे चांगला आहे. मी आता म्हटलं शिटूले हार घेतला तर काय सांगा अजून बिघडते का. तर पण नाही याचा अर्थ खरंच परिवर्तन सुरू आहे. चला चांगला आहे. मला आनंदच आहे. माझ्यासारखा आनंद राहील का कोणाले. तुम्ही म्हटलं काय माहिती शिटूले हार घेतला तर बिघडली शिंगाडी रुडावून घसरली अशी. पण नाही अजून रुडावरच आहे इकडे. शिटू नाही बाई मी तेच घालतो कालची. मी नाही बदल दुसरी गिस्टी काय रे हे बाई घडी मॉडेलच आहे. मी तेच घालतो. तेच घातली काय बरं केलं. मी तेच घालणार नाहीतरी काल घातली दिवसभर थाला चोया बोया व्हायला. आज बी तेच घालतो. सकाळी मग ते ड्रायक्लीनला द्यायला लागते ना. घरी धुवायची नाही माझी साडी. मग आज घालतो सकाळी ड्रायक्लीनला देऊन देतो. हो चालते आई. मी पण तेच घातली. मला आणलेच नाही. तू घाल मग तेच फारच चांगलं. चालते चाल काय करावं लागते. चल आज कधी योगिता थोडी आहे आपल्याला पाहायला की म्हणेन की कालचेच कपडे आज घालून आले. आपले जापू ना.
हो नाही व तशी गरीब वाटली पण ते का व बोले का आपल्या पुढे हा तुम्ही सांगा ना तुम्ही पहा ना है की नाही असं जसं जाय नाही जसं म्हणे नाही की हा आवडलं का ते आवडलं है की नाही अशी धबी की नाही बरं मस्त अशा दोघी मालिकी बोलल्या की पाय बरं कसं चांगलं वाटते. अरे राजू येता ते फॅमिली पॅकचं आईस्क्रीम आणतो रे मोठं पाहुणे इकडेच घेऊन येतो नाही तर तिकडे देशील का नेऊन संध्याकाळी आणतो ते आईस्क्रीम मोठं वाला आणतो साजरं सकाळून मग नेऊन देतो बाईली हा बाई शिटू रातचं इकडेच हा आणि सकाळून मग राजू तुम्हाला घरपोच नेऊन देते रात्र नाही तर मग पाहुणे म्हणतील मला पाहुणे की आम्ही कपडे घेऊन तिकडे जाऊ मी म्हणलं नाही संध्याकाळी इकडे या आणि सकाळी एका परी राजू तुम्हाला नेऊन देईन. शिटू आता मला काय एवढी साडीचं काय माय काही बी आणली तिथं पसंतीची तर झालं असतं ना स्पेशल लागे दुकानात आणलं काय बाई जवळ बा आम्ही घ्यायला पाहिजे बाबा तुम्हाला आई बाई काही बोलते काय नाही पाहिजे पसंतीनं तुला जे पाहिजे ते घ्या बरे पहा तुम्ही साड्या मी बाबू जर जातो राजूला त्रास देत असेल तो मी काय म्हणतो बाबूला आनंद नाही आमच्या जवळ तुम्ही जा दोघं जण तुमचे कपडे बी घ्या ना पाहून होत्या ना आता एक आई तू ताली साडी पाय पहिले मी काय म्हणतो आई तू मस्त ना पेशवाई घे चांगली दिसते लग्नात मग वरमा आहेस ना पेशवाईत मस्त दिसशील घे माझ्या घरची पेशवाईस तू नाहीतरी घरी पैठणी घेतली ना ते माझ्या घरची पेशवाई घे मस्त दिसली नाही तो अंगावर साडी काय बाई काही बोलतो का माय बाय एवढं नको करू आम्ही काय म्हणतील काही आहे सासू साडी घ्यायला आणलं तो लागे कळमुळच केलं म्हणतील नाही माय बाई हे बाय साजरी 1000-1200 लोक घे एखादी कोणती आहे काठापदराची आणि जाय तिकडे एवढी मोठी नाही माय बाई काय का सस्ती राहते का ती साडी घरचीच तर बाई बाय 8000ची झाली राजूने घेतली ना मुले पैठणी 8000ची 800 उभा आहे काहीतरी 800 का 800 असं काहीतरी आहे बाई माझ्या नाही एवढं साडीला साजरी आहे की नाही बरं हे बाय मग ताली बी घेणं पाहून नाहीतरी आम्हाला तुले जवळ बोले कपडे घ्यास लागतात की नाही तोही बी होतीस घे पाहून हा चालते चाल दोघी माहिली की आपण सारख्याच घेऊन येत आई साड्या एक दिवस आपण सारख्याच घालू चांगली दिसते लग्न लावायला घाशीन काही आपण दोघी जणी एकसारख्या साड्या फार सुद्धा मग हो लय साजरं हा लग्न लावायला हो लग्न लावायच्या वक्ती घालू मग घे मग बाय तू बी घे आपल्या घरची साजरीस तू कोणती म्हणता ते पेशवाईस घे मग तू बी तुली मला बी तेच घे मग तो घरची हो जाऊ दे आता जवळ म्हणेन काही सासू आहे दुकानात आणलं बापान काही बी लावलं बिलच केलं सासू न काही नाहीत म्हणत हार आवडला ना बाई तो हारलाय साजरा आहे की नाही मला किती मस्त आहे बरं माझा बाई मला आवडला तू काही म्हण बाई शिटू मला म्हणतच होता तो साहेब आहे आपल्या गावातली ते सत्यभामा नाही का तिकडली ते ह्याची आता सुखदेवची नवरी तिच्या लग्नात तिला घेतला ना असा मला वाटते बाई बॅड बाय नाही नवरी आहे साजरा हार दिसते आपल्याला कोणते ते म्हणलं माय घेऊन सांग माय बाई जो भाई पाय बाई पोरानं मला घर सांगितलं नाही की राजूने मला यातलं कसं नाही सांगितलं की तुला हार घेतो आई का तुले शिटूले घेतो असं कायच काही नाही बाई फक्त योगिताला घेऊ म्हणे चाल म्हणे सांग हो ना काही मला घेतलं काहीच माहित नव्हतं यार तुला घेतला तर काही नाही मला काय काम होतं आई फालतूचं पाहुणी म्हणत की काल एवढं महागाचा हार घेतला त्याच्या जोडून तो लहान आहे पण म्हटलं मला काहीच माहित नाही आता मला तर यातलं काहीच नाही सांगितलंय सुचू दिलं का त्यानं मग कसं केलं त्यानं हो तुम्ही तिकडे बिलही केलं लागेल हे आता मला काही एवढी गरज होती काय समजा आता तुला घेतला वेगळी गोष्ट योग्यताला तर बरं पाहिजेच होता नवरी होती पण मी आणलं बाई मला एवढा खर्च हे म्हणत आहे काही काम नव्हतं म्हणत राजूला तुला हार घ्यायचं नाही वा काही बोलतं काय बरोबर आहे त्याचं आता तसंही तुला लग्नात कोणतंच सोनं केलं माया आम्ही बरं केलं राजून हे एवढा हार झाला तुला साजरं झालं ते मग त्याला मस्त आहे की पण बघ लग्नात घालजो समजायला दिसते भावानं घेतला मोठी पण होते भावाचा हो मग काय ताई काही बोलतं काय मी तर सांगतो सगळे इले तोंडानं मा भावानं घेतला मग एवढा मोठा हार घेतला ना बाई राजून पाहता मला तर नवलच वाटते त्याची लयच भेदावशी आहे निरा काही करते एवढा मोठा हार तर खरं नाही मी काय सांगणार नाही का मी सगळे सांगतो बाई मा भावानं घेतला ना मला एवढा मोठा हार काही घर नाही घेतला मग काय आहे का कामच आहे त्याचं घेणंच आहे तुला त्याले चाल मग साड्या पाहू मग बाबू लढला गेला तर अजून ट्रेन माय संध्याकाळी लवकर बी घरी झाला की आपल्याला काल बी लहान उशीर झाला माय बाई चल हो चल बाई मग आम्ही बी घरी जाऊ ना माझा सुद्धा म्हटलं तर आम्ही एका दिवसात येतो वापस पण पाहिलं ना काल किती उशीर झाला नाही हो होत ना तो एका दिवशी होत होतो का काही बी नाही माय बाई चल हे बघ शिटू मला ना 2-3 साड्या घ्यायला लागतात सिंथेटिक आता जसं आता लग्न कार्याचं घर म्हणलं की कसं रोजच्या घालायले मायला हे झाल्या आता टाकुनीच्या त्या तर म्हणलं कसं 2-3 घेतो साध्या सिंथेटिक रोजच्या घाल्यासारख्या 450-500 लोक कशा आपण घरी घालतो तशा तर पसंतीने देवर घेऊन साजऱ्या राजू आहे संग आपस करते बिल करते तो चल मग ह्या पाहून घेऊ पहिले आणि मग त्या घेऊ मग त्याच्यासाठी आपल्याला खाली झाला की नाही सिंथेटिक साड्या खाली होत्या आपण 5000 लोक म्हटलं म्हणून आपल्याला वर आणलं हो ना ह्या घेऊन घेऊ ना पहिले तू घरची घे माय बाई मा घरून घे दुखीच्या सारख्या घेतं म्हणता ना मग कर मग काय घेतं तर घे मग कशा घेतं घेतो पसंतीच्या मला काही एवढ्या मागातल्या साडीतलं कळत नाही बाई हो चाल घेऊ शिटू लवकर कर ना मग हे बाय
बाबू रडला की तुला भुरावून जाईन. चल पाहुणे अजून राहिले. हो हो माय दाखल लावून माहिती भाऊले कुठे गेले माय बाई. भाऊ आम्हाला दाखवा बापा पहिले. लहान लेकरू आहे आमच्या संगत आणलं लेकरू आणि ते राहिलं नाही तर अजून घोर करीन. आम्हाला दाखवा बापा पहिले. अरे तुझ्या हिशोबाने बघ ना, तुला काय आवडतं? हे 3 पीस घ्यायचं आहे का शेरवानी बघ. नाही बापू मी काय म्हटलं, नानमुखच्या दिवशी शेरवानी घेतली की नाही, म्हणजे शेरवानी घालणार मी नानमुखच्या दिवशी जसं वरात निघते त्यावेळेस. तर नानमुखच्या सकाळसाठी मग तुमच्याकडचा ड्रेस घालीन ना मी. तर म्हटलं 3 पीस घेऊ का मग, कसं दिवसभर मग ते राहते तसं चांगलं दिसतंय ना. हो ते पण चांगलं दिसतं, तसं काही नाही. तुला जे आवडते ते बघ. आणि कसं एक सांगू का राजू, सरासरी हे कपडे नगड्या तसेच राहतात. काय आता तुम्ही घालसान तरी पण सांगतो ना, काय ते तसेच राहतात. काही योग येत नाही का डबल घालायचे. जवळचं लग्न असलं तर घाला वाटतात, नाही तर कसं तसं नाही घाला वाटत. मग घरचे कपडे तसेच राहतात. मग हा सिलेक्टेड लग्नात घालू शकतो म्हणा, असं काही नाही. हो ते पण आहे, पण मी घेतोच बापू. अरे मग घे ना, तुला घालायचं आहे घ्यायचं आहे तर घे ना. मग मी तुला आधी सांगितलं, तू तुझ्या पसंतीने घे. असं नको समजू की बाबा पाहुणे घेऊन देऊन राहिले मग काय नसं, तसं नाही. तुला जे आवडते ते घे, तुला घालायचं आहे शेवटी. ये ना शिटू, झोपला नाही का तो? इकडे ये शिटू, झोपला असेल तो. आता भाऊ कन्फ्युज आहे, काय घेऊ काय नाही, काय घेऊ काय नाही. सांग त्याले. राहू दे झोपला नाही तो, झोपू दे त्याले. तूच पायकडे राजू, तो ओरडून राहिला. हो ना, कसं आहे मामाच्या लग्नाला सलवार टिकाले, मला कन्फ्युजन आहे ना ड्रेसले घ्यायला. विचारू का फोन करून की काय घेऊ? अरे बापा रे, आतापासून ही सोय आहे का? बेकारच काम आहे गड्या. अरे राजू, आता सध्या तू तुझ्या पसंतीने घे बाबा, मग तर पुढे ते पसंत विचाराच लागते. आपल्याला आपली पसंत सांगा नाही लागत, तेही विचार लागते त्याची पसंत, त्याला काय पसंत आहे, आपल्याला घालायचे कपडे बी. आता सध्या तू तुझ्या पसंतीने गेले का? तसं नाही बापू, काय राजू तुम्ही तर काही बी. बाबू पाईप निसटला बापा, लागत नाही मला तर. तुमच्या आई कोठ्यात जायला तर ती पाणी नेलं ते नव्हते पाईप टाकून. सांग बाई पाईप निघाला व माय. अभ्यास चालू आहे का बाबू? बंद करा पहिले. लावा बरं बापा लावा बरं. अमाय बाई म्हटलं इन बाई पाईप निसटला वाटते, तिकडे बंद झालं पाणी. इन बाई हो हो हजी निघालता पाईप निघालता, लावला जा जा. काय मा ये बे लड्डू चा बे लड्डू चालू आहे बाई मा. तो निरा माय भाऊ ते बबड्याला मला पक्का लावून तो पाईप. किती चक्र मारू बापा मी घरचं दाराचं घरात. लाव आई, आता पक्का बांधून घेतला ना तू पाईप, आता निघत नाही. तू बांधलास तो ढिला झाला. ते उन्हानं ते ढिले होतात ना ते पाईप, तर ते नरम पडतात, तर ते निष्ठून राहिला. बांधला तो आता आणि निघत. काय करू तू कोठ्यात, काय पाणी काढलेलं घरू घरीच वाजले का? हो ना बापा, आता तो बाबा म्हणतात मला याले उशीर आहे, तू बसला पुस्तक घेऊन. तर दादा गेला तिकडे, मग आता ढोरं का बिना पाण्याचे ठू म्हणून पाच तू बापा तेच म्हणून नेला पाईप टाकून. आता तो पाणी ते कोठ्यातलं ते टाक बी भरलं नाही तो बाबानं सकून. म्हणजे मोटर बिघडले तर ते दुरुस्तच नाहीत करून राहिले. आता मग ढोरायले काय नदीवर नेऊ बापा मी पाणी पाजेले, त्याच्यापेक्षा म्हणलं पाईप टाकला नेलं. दादाचा फोन आलता काही? नाही बा, मला नाही माहित. कोण येते तो? आताच काय बापा, तू काल येऊन राहिला आज. आता नशीन झालं मुक्काम केला असेल तर आज आता येते काय सकाळ येते काय. तर तो बाबा घरी नाहीत ना रे. तो बाबा घरीच की मग टेन्शन नाही राहत ढोरा वासराचं. एक तर दादाही घरी नाही येत, तर बाबाही घरी नाही येत. फालतूचा जीव अटके राहते मग ढोरा वासरा तिकडे. बरं जातो मी तिकडे बापा, लावतो तो पाईप. थांब राहू दे, मी जातो, मी पाचतो. नाही कर बापा, तू तो अभ्यास कर. काय अभ्यास सोडतो ते ढोरं पाचतो. राहू दे बापा, पाचतो मी ते ढोरं. तू कर बापा अभ्यास कर. अहो आई, झालं ना ते एक्स्ट्रा देत राहतात. ते आता 10वीचे क्लासेसच्या ना ते शिल्लक झालं. येतो मी चक्कर मारून ढोरी पाचतो. मला जसा ब्रेक भेटते बसतो होता घरी. आज निष्ठत नाही, आता तू पाईपाचं नको टेन्शन घेऊ. मग असं करतो मग, कोट्यात जसं पाणी शिपडतो रे ढोरायली. रात्री थंडावाला राहते भल कसं ऊन तपते, काय माती बी तपली रा. हे बाय त्या कोट्यात ना, हे बाय आपण ढोरं बांधतो की नाही संध्याकाळची, मग बांधले तर ती बाहेर तर ती ना जसं पाणी शिप साजर थंडावा चालते. हा मग अंदर बी शिपून घे. रात्री अंदर बांधले की मग अंदर बी द्यायला थंडावा राहते. अंदर गव्हाणीत कुटार टाकून ठेवलं मी, नाही तर मग अजून हे करशी ना, कुटार गिटार टाकून ठेवलं रातचं. फक्त पाणी पाच अंदर दारात राहू दे त्याले. मग आबोसाय बाबा आले की अंदर बांधतील. जर नाही आले तर मग जा लागेल बाबा आपल्याला अंदर बांधायला ढोरायले. बरं मी येतो, पाणी पाजून येतो मग. बाई लावला ना बाई पाईप, आता बांधला ना, ये बाजूलाच दिला. आता जायचे बांधल्याच्या आता निघत नाही आता तो. हो जातो म्हणते ना, बबड्या जातो म्हणते. माय बाई असा जीव दमछाक झाला म्हणलं येईन बाई. हे बा पाईप निघाला की ओतलो घ्या लागते. ते ढोरं तिकडे हे करतात. ऊन मनसा रस्त्यानं असे रोड तपेल आहेत. चप्पलच तिने नाही माय बाई, येतच नाही, तशीच गेली आंबाळ्यासारखी. भल कसे पाय शकले निरा. काय बाई तू इथे काही करत राहतो, मग तसं चप्पल न्याव कानाला न्याव काही. मला कोणी आवाज दिला? चला तो कलास चालू होता ना बापा. मग असं वाटते का आले म्हणतातच उठवा ढोरं पाजायला जा, म्हणून गेली मी. जाय मग आता जाय बाय. पांढरी जोडी पाजली.
बाकीचे राहिले सबंदे राहिले, फक्त पांढरी जोडीच झाली पाजाची. हा मी पडतो आता ते सांगितल्याशिवाय मोटर बंद का करू? हा नाही कोण नाही करत. जाय पाणी शिपजो धरसा का, पाईप धरतो चांगला. अमा बबड्या बाबूरे निमनीले घालजो रे बा पाणी. हा निमनीले घाल जरसा पाणी. साजरी मोठी होऊन राहिली ती आता. बरी ना कोठ्यातच निमणी झाली की मग निंबायचं टेन्शन नाही. मळ्यात जायले कोठ्यात गेलं की निंब भेटतात आपल्याला. पाणी घालजो रे बाताला. हो. काय बबड्या कुठे चालला, झाला का क्लास? आई कुठे गेली? माझ्या घरीच आहे. इन बाई सरबत देऊ का करून? नाही जी सरबत आणि गिरबत काय लेवा, आता चहा पिलो ना, सरबत गिरबत नाही करायला लागत. काही नाही, आता ततलो गेलं नातलो का आला, आता गेला ना बबड्या, आता काही टेन्शन नाही, करते तो आता सगळं. शांतबाई आज तुमच्यावर आला का डोरायचं चहा पाणी? हा हो माय बाई, तो जेट नाहीत घरी. दिनू जायला सासरवाडीले, ते बबड्याचे ते चालतात माय क्लास, त्याला इतकं सुचतही नाही खरं तर. म्हणून मग गेलती माय बाई डोरायला पाणी पाजायले. आता उन्हाचे कसं डोरायला पाणी उशीर पाशीर झाला तर गाकड होतात व ते. आता म्हणले किती वाजता आणि किती नाही, म्हणून पाजायला गेलती माय डोरं. आणि ती एकदा आमच्या कोट्यातली मोटर जाईली ना मग, त्याच्यानं ते टाकही भरेल नाही, काही नाही, घरून नेलं पाणी, मग पाईप टाकला. हो ना, दिसला मला तुमचा गोंधळ. म्हणून झाली मी म्हणलं चाललं घरी नाही वाटते कोणी, शांताबाईच्याच भरोशावर आहे म्हणलं सारं. ये काय चालते साय, डोरा वासराचं केलं तर कसं बरं राहते. नाही तर मग ते काय बिचारायले काय तोंड आहे का? ताण लागली भूक लागली गल्ला करायले. हा बसतात मिठी मालकाची वाट पाहत की कै येईन कै चारा टाकीन आणि कै पाणी पाजीन. हा ते बिचारायले वेळेवर दिलं तर तेवढाच त्याच्या आत्म्याला शांती ना, आपल्याला जसं हे म्हणलं आता हे केदा येतील आणि केदा नाही, राती बेराती मग 5 ढोरं पाजतील का काय, म्हणून करून ठेवलं. दिनू कुठे गेला? दिनू सासरवाडीला गेला ना मग. ते राजूचा कपडे हे नव्हते लागे, ते पोरीचं ते नवरीचं जसं सोनं घ्यायचं होतं, हा इकडून जे शिटूचे बाबाचे सोनं घेऊन राहिले ते घेणं होतं. मग लागे त्यातच लागे दिनूलेन लागे शिटूली बोलावलं त्यानं, ते घ्यायला जसं आता येईल घेतील कपडे. मग त्याच्यातच आमची शिटू बी आता यार घेऊन घेते. मग आता तिला म्हणलं नाही तरी इकडून तकडे नाही, त्याच्यापेक्षा तच्च्या ती बाई पसंती होती त्याच्या पसंतीनं घेऊन घे. तू संघ आहे, दिनू संघ आहे, तो आई बाबा राजू त्याच्या पसंतीने घेऊन घे म्हटलं, तुमच्या पसंतीनं. माय बाई हो का आता शिटूले काय बाई लग्न होईल काही बाई, तिचं काही पाय नाही आता. मग माय एकोल त्या का भावाचं लग्न आहे ना, माय मोठी झाली बहीण आहे, पाहिजेच जागोजागी ठाई उभी. पाय मग आता एकुलती एक बहीण आहे ना माय. या ना जी इमली बाई बसा ना. नाही इन बाई मी काही बसायला नाही आली, मी आलती खरं शांताबाई. नाही म्हणलं आता तुम्ही घेतला माहिती कळलं तिकडे भागून. नाही म्हणलं माय तुम्ही जासान गिसान वर गिरा आणायला तर माझी साडी आण जा, असंच म्हणायला आलती खरं मी तर. नाही तर मग अशी तुमच्या जवळ देना मला एखादी साडी. आता राजून एवढी आमच्या घरपोच पत्रिका आणून दिली, 2 खेप ये जा बाई ये जा लग्नाले, तर बिना आयराचं जाणं साजरं लागते का? म्हणलं तिच्या आईले साडी नेतो, तिच्या बाबाला दुपट आहे का बरे माझं दुपट टोपी? नाराई घेतो दुकानातून इवाई पाच, पण फक्त तिच्या आईच्या साडीचाच मेळ नाही. हाय का तुमच्याजवळ अशी साजरी द्या जोगती? तर दे ना मला 300-400 रुपये लोक पाहिजे बाई, आता सांगतो. नाही तर मग मला दुकानातून आणून द्या. हो दुकानातून आणायला मी तरी कमीच हा, आणि माघारी का दुकान आहे का? पाहतो एखादी असतेच माझं, पाहतो. मला माहिती आहे ना तुम्ही जाता येता कुठे येता तुम्ही घेत राहता, तुमच्याजवळ असतेच काही ना काही साडी गिडी म्हणून आली खरं मी तर. पाहा मला एखादी माकाम भागून जाते. हा म्हणलं का तुम्ही आणते दासान माय बाई कोणी चालल्या माय लग्नाले, आम्ही लग्नाच्या दिवशी येऊ शांताबाई. हो मग काय तर चालते ना, आंधील्या दिवशी आला तर चालते काका हे आहे का? मग चाल ना, मी बी आंधील्या दिवशी चालली. मग चल ना तुम्ही बी आंधील्या दिवशीच. आतापासून कोण जाते बाई? तू राजू म्हणे आतापासून चला. म्हणलं बाबू आतापासून नाही येत म्हणलं बापा. हा कसं जमते का बाई आतापासून? आता 15 दिवस लग्न राहिलं, कोणी जमते का येणं जाणं? हा तर म्हणलं त्याला म्हणलं आम्ही येतो बदल बरोबर बघता. मी जातो नानमुखच्या दिवशी, खरं सांगतो. हा तर मग नानमुखच्या दिवशी चल ना. मग हे येतात का रामचे बाबा येतात का? रामच्या बाबा तर चालू आहे जसं मागं पुढे. आता तुम्हाला सांगतो बसत तर ते म्हणतात शांताबाई चालल्याचे वहिनी संग चालली जायतो. मी आले तर आलो त्याच्यात असं आहे आता द्यायचं. मग काय घोर आहे हे बाय, आंधील्या दिवशी स्वयंपाक पाणी करून ठेवता यायचा साजरा ना. पोराले घे मग लग्नाच्या दिवशी त्याला म्हणा घ्या भागून तुमचं जेवजा कुठे बी. हा आणि लग्न लावू हे करू नवरी गिवरी आली की आपण चाललो येऊ. मी काही बी जास्त राहत नाही ना, माघारी बी घोर आहे ना. हा आता शिटूचं कसं शिटू राहीन, आता शिटूचं बरोबर आहे. तर तिला कसं मशीन आपण ये तर ती राहीन माय 8 दिवस राह का 15 दिवस राह माझ्या भावाच्या लग्नाले. मा थोडी होते बाई राहीन. हो माय बाई माय मावशी जाते ना माय बाई. मग काय तर माय बाई मला काचं लग्न आहे, मी काय अति राहू का माय बाई? मी बी जातो. हो माय बाई ते भाई बी जातीन. आता तर बाई तुमच्याशी सवय झाली मला, खरंच सांगतो ना. तुम्ही गेल्या की मला तर वाटते माय कसंच होईन मला. काय माय कायची सवय हो माय बाई. मला बी खरं सांगतो आता घरी गेले की काही गमणार नाही. जाऊच नका मग. रात्री नाताले वागवेले पाहिजे. एक आजी स्पेशल, एक आजी धंदा करते, एक आजी नाताले वागवते.